गोंदिया जिल्ह्यामध्ये महिला मेळावा आयोजित केला होता आणि मी गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाचे अध्यक्ष आहे। माझं नाव तुमेश्वरी बघेले आहे। आज देवाभाऊंनी आमच्या महिलांशी खूप चांगला संवाद साधलेला आहे आणि ही जी लाडकी बहीण ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणलेली आहे, त्यामुळे खूप महिला इथं खुश आहेत आणि भरभरून प्रतिसाद आमच्या गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी दिलेला आहे। उद्या रक्षाबंधनाचा पर्व आहे आणि दिवस आहे। आमच्या जिल्ह्यातील महिला ह्या आपल्या भावाच्या घरी जाणार होत्या, पण आपल्या भावाच्या घरी आम्ही नंतर जाऊ, पण आमचे जे हिताचे भाऊ आणि आमचे सख्खे भाऊ देवाभाऊ आज आमच्याशी संवाद साधणार आहेत आणि ह्याकरिताच आमच्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व महिला भारतीय जनता पक्षाच्या आणि इतरही आमच्या महिला ह्या मेळाव्यामध्ये उपस्थित झाल्या आणि देवाभाऊंचे त्यांनी खूप खूप आभार व्यक्त केले आहेत। ही योजना अतिशय परिणामकारकरित्या आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हातभार लावणार आहे आणि ह्या योजनेमुळे आपल्या महिला भगिनींचे मत, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनींचे मत हे भारतीय जनता पक्षाला आणि महायुती सरकारला मिळणार आहेत अशी मी आपल्या जिल्ह्याकडून ग्वाही देते आणि पुन्हा सर्व आपल्या जिल्ह्यातील महिला मोर्चाकडून आणि सर्व महिला भगिनींकडून देवाभाऊंचे आणि महायुती शासनाचे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे। धन्यवाद देवाभाऊ, धन्यवाद। आज आपण बघितलं असणार की हजारोनं महिला इथे उपस्थित होत्या आणि आपल्या लाडक्या भावाला या लाडक्या बहिणी भेटायला इथे आलेल्या आहेत। आज पूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम झाला आणि देवाभाऊंनी जो संवाद आपल्या बहिणींशी साधला आहे, त्यामुळे आज सगळ्या बहिणींना फार आनंद झाला आहे, कारण देवाभाऊंनी जे वचन दिलं होतं ते वचनपूर्ती आज इथे झालेली आहे। कारण सगळ्यांना सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना 1,500 रुपये महिना हे मिळणार आहे आणि खरंच आनंदाचा त्यांच्यासाठी दिवस आहे, कारण त्यांना आज त्यांच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये सगळ्यांना पोहोचलेले आहे। काही महिलांचे नसेल आलेले ते सुद्धा आता सप्टेंबर महिन्यात येणार आहेत। तर ही जी लाडकी बहीण योजना आहे सातत्याने चालत राहील असं देवाभावांनी वचन दिलेलं आहे आणि म्हणून मी खरंच मनापासून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितजी पवार या सगळ्यांचं मी इथे आभार प्रकट करते आणि आज खरंच गोंदियामध्ये ज्या प्रकारे महिला आज जो आनंद उत्साह इथे आपण राखीच्या पर्वावर इथे बघतो आहे, तो आज इथच्या आयोजकांनी आणि खरं तर महिला आघाडीने आज खूप सुंदर कार्य इथे केलेलं आहे आणि हा असाच आनंद उत्सव नेहमी असावा। महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र सरकारची योजना होती। त्या महाराष्ट्र सरकारच्या योजनेच्या अनुषंगानं महाराष्ट्रातील सर्व बहिणींनी आपल्या लाडक्या देवाभाऊशी संवाद साधला आणि त्या अनुषंगानं आज गोंदिया जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि या कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने ज्या अंत्योदय म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकातील महिला आहेत, ज्यांना खरंच 1,500 रुपयाची किंमत कळते, समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना जेव्हा 1,500 रुपयाचा जो फायदा झाला आणि त्या 1,500 रुपयांनी त्यांच्या संसाराला जो हातभार लागणार आहे, या सर्व महिला अतिशय उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या आणि त्यांनी देवाभाऊंना अतिशय मनपूर्वक धन्यवाद दिलं, त्यांना आशीर्वाद दिले आणि आदरणीय देवाभाऊ यांनीसुद्धा आमच्या महिलाशी अतिशय उत्स्फूर्तपणे संवाद साधला। त्यांच्याशी जो हितगुज होतं ही अतिशय आनंदाची बाब होती, कारण आत्तापर्यंत अनेक कार्यक्रम झाली परंतु त्या कार्यक्रमात संवाद होत नव्हता। नेते यायचे, भाषणं व्हायची आणि आपण फक्त ऐकायचो, परंतु अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातला संवाद हा महिलांशी झाला। मला अतिशय आनंद आहे की माझ्या जिल्ह्यातील महिला या अतिशय आनंदाने आपल्या देवाभाऊंशी त्यांनी संवाद साधू शकल्या, म्हणून मी आपल्या देवाभाऊंचं, महाराष्ट्र सरकारचं अतिशय मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या महिलांचा विचार केला आणि महिलांना सक्षम स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना आणली। ही योजना अशीच अविरत सुरू राहावी हे याचंसुद्धा मी देवाभाऊंचं मनापासून धन्यवाद मानतो आणि त्यांच्याकडनं अपेक्षासुद्धा करतो की ही योजना अशीच अविरत। देवाभाऊच्या लाडक्या बहिणी होत्या, या ठिकाणी महिलांची एकच कुतूहल पाहायला मिळाली की गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाडकी बहीण आमदार म्हणून पाहिजे। बिलकुल महिलांना प्राधान्य द्यायलाच पाहिजे, 50% आरक्षण आहे आणि आज आपण बघत आहोत की लाडक्या बहिणीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला जर विधानसभाची तिकीट दिली तर ती लाडकी बहीण अजून आनंदात राहील आणि सेवा करायला नेहमी तत्पर राहील। काय वाटतं, देवाभाऊ ऐकतील आपल्या बहिणीचं? देवाभाऊने ऐकायलाच पाहिजे, कारण की देवाभाऊने बघितलं आहे की महिला किती काम करून राहिल्या, महिला किती मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन राहिल्या आणि लाडकी बहीण जर त्यांनी म्हटलंच आहे तर एखाद्या ठिकाणी लाडक्या बहिणीला ते अवश्य विधानसभेत तिकीट देतील अशी मला तरी वाटते।